वहिनी वहिनी अण्णा होतं असं आता काय करणार ना. होतं. रडू नकोस. सॉरी भाऊजी, त्या दिवशी बसच नाही मिळली. नाही ठीक आहे होत असतं. नाही भेटत कधी कधी बस. अरे तू बसणार आहे भाऊ. नाही मी बसूनच आलोय. मी हं? बसमध्ये बसून आलोय. बसा तुम्ही. सॉरी बरं का भाऊजी, कामामध्ये अडकलो त्याच्यामुळे ते येता नाही आलं. हरकत नाही, काम महत्वाचे. दादा अण्णा अण्णा मला एकट्याला सोडून का गेलात तुम्ही? अण्णा काय करता एकटा? मी इथे एकटा आहे. मी एकटा पडला, मला सोडून गेलो. यांच्याशिवाय मला कोण नव्हतं. अण्णा अण्णा काय करू? एकटा गेला पडत. मी काय करू इथे एकटा? अण्णा मेले या अण्णा मेले या अण्णा मेले या. अल्ला अल्ला परत आलं. मी एकटं काय करू? या त्यांना चिडवतोय असं वाटतंय ते. भाऊजी कोण आहे? तो असतो शोकसभेच्या प्रत्येक स्किट मध्ये असतो तो. अन्न गेले. भाऊजी आठवडाभरापूर्वी बोललो अण्णांशी. अचानक आता काय सांगू कसे गेले ते एवढे कॉमेडी गेले सांगता बी येत नाहीये. दादा अण्णा नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला गेले होते. वॉक झाल्यावर मग पार्क मध्ये गेले श्वासाचे व्यायाम करायला. वरतून एक घार चालली होती. त्या घारीच्या तोंडात कासव होतं. अण्णा त्याच वेळेला पोट आतमध्ये घेऊन असं केलं. अर्धा चकली आणि कासव उलट डोक्यात पडलं. अण्णा गेले. नशीब हा. अण्णा शीर्षासन करत असते तर म्हणजे कासव पायावर पडलं असतं ना, पायाला लागलं असतं त्यांच्या. पण अण्णा तर वाचले असते. नशीब खराब. करायला पाहिजे. अण्णा नमस्कार. मावशी अण्णा गेले आपले. मावशी मला एकट्याला टाकून गेले का? मी काय करू इथं एकटा? त्यांच्याशिवाय कोण नव्हतं. शांत अगं मावशी बघला काय झालं? मंदार. हा मम्मी. दादा अरे अण्णा गेले रे आपले. दादा अण्णा गेले. दादा मला टाकून गेले. काय करू सांग? मी काय करू? एकट्याला टाकून. शांत राहा. नमस्कार. शांत मावशी अण्णा बस. बस. वाईट झालं. कसे गेले? काय झालं? अचानक गेले? कासव पडलो डोक्यात त्यांच्या. पाणी दे ना. पाणी दे. वाईट झालं. वाईट म्हणजे काय? आजकाल कासव पडायला लागलो डोक्यात म्हणजे काय? वाईट झालं. खाल्लंय का तुम्ही काही? असं उपाशी राहून कसं चालेल? पण आपण उपाशी राहायचं मंदार. हा मम्मी. पटकन लाडू दे. देतो. असं नाही करायचं की नाही. आपण खाणं महत्वाचं आहे की नाही? हो की नाही? पटकन दे मंदार. हा लाडू खा पटकन. बरं वाटेल थोडं. घ्या. असं नाही करायचं. खायचा घ्या. लाडू घ्या. काही नाही. मला नको. मला हा, हो. भूक नाहीये हो. असं कसं कर? तुम्ही उपाशी राहिल्याने गेलेला माणूस परत येणार आहे का? नाही. घ्या. असं नाही करायचं. नाही मला जाणार नाही हो. आपण उपाशी नाही राहत. तुम्हाला अण्णांची शपथ आहे. घ्या.
पुढची सगळी कार्य करायची आहेत ना तुम्हालाच. उपाशी राहून कसं चालेल? मेलेल्या माणसाची शपथ मोडली तर तो परत मरतो काय? नंतर का तुम्ही मला नको नाही, 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 का? नको नको. मंदार, हा मम्मी. सगळ्यांना दे बरं लाडू. वाटतो मम्मी. कसा आहे? चांगला आहे. खरंच चांगला चांगला आहे. खजूर शेंगदाण्याचा आहे. हो साखर नाही घालत. साखर वाटलंच मला. ओके नाही. हो. जो काय गोडवा आहे ना तो खजुराचा आहे. वा. हा, त्याच्यामुळे डायबिटीजचे पेशंट पण खाऊ शकतात. चांगलं. एकदम उत्तम. वा, वा. डायबिटीजला पण उत्तम. छान. मंदार, हा मम्मी. अण्णांना पण दे. तो बिचारा मृत आत्मा आ करून बसलाय. कसं वाटतं ते? दे. काय चालू आहे? मम्मी पण ते खात नाहीयेत. मंदार, असं कसं खातील ते? मृत आत्मा आहे तो. अरे मुंगी उंदीरच्या रूपाने येईल नंतर आणि खाऊन जाईल. ठेव तू. काय बोलतो? म्हणजे अण्णा आता उंदीर बनणार. ए भो बोलायची पद्धत असते रे ती. बोलायची पद्धत असते. मृतात्म्याबद्दलची आपली श्रद्धा असते. असं असं बोलतात फक्त. असं म्हणतात की येतो आत्मा. आपली श्रद्धा आपली. मस्त आहे लाडू. 40 रुपयाला 6 बॉक्स करते मी. हो हो. काय करते मी ते? एक असतो ना, एकच घेतला तर 8 रुपयाला पडतो. बॉक्स घेतला ना 6चा एक जास्तीचा मिळतो. असं डील करून देते. अय्यो, हो चांगलं आहे हे. चांगलं आहे की नाही? हो. मला एक दे ना, अजून एक दे ना. अजून एक काय? मंदार, देतो मम्मी. मागायची वाट नाही बघायची. ड्रायफ्रूट लाडू पण ट्राय करायचंय का? बापरे, त्याच्यातही साखर नसते. डायबिटीज फ्रेंडली. काय सांगते? ड्रायफ्रूट लाडू दे. हा, तो जरा बघू तो. खाऊन बघा. तो मस्त आहे हा एकदम. हा पण बिना साखरेचा आहे. बिना साखरेचा एकदम. वा वा वा. ओ सगळ्यांना दे. काय काय चालू आहे? नका नका. हे बघा, असं इथे करू नका. नाही म्हणजे वातावरण बघा ना काय आहे. हा, तर आमचे अण्णा गेलेले आहेत. अण्णांचं काय? अण्णा जाणारच. हा? नाही तसं म्हणजे अहो, माणूस जाणारा जातोच ना. त्याला कोण थांबवू शकतं? आपण उपाशी राहून आपण पण मागे मागे जायचंय का? काय बोलताय तुम्ही? आपण खात राहायचं. चांगलं असतं. बरं, गोडाधोडाचं नाही. माणूस गेलाय, गोडधोड खातोय आपण. चांगलं नाही दिसत. चिवडा हा? आमच्याकडचा स्पेशल आहे एकदम. चिवडा उत्तम. चिवडा पण आहे तुमच्याकडे? हा देतो मम्मी. पटापटा. थांबायचं नाही. तुम्ही कुठच्या हो? मी नाशिकची. बाई, मग यांना काय चिवड्याचं कौतुक सांगायचं? यांचा चिवडा केवढा फेमस आहे. यांच्याकडचा. नाही तरी पण थोडासा द्या. ह्याच कारण आमचा वेगळा असतो. आमचा तो तसा नसतो. हा आमचा मक्याचा चिवडा आहे. तो कसा जाड पोह्याचा असतो ना. हा वेगळा आहे एकदम. खूप उत्तम असतो. वेगळाच आहे हो. आहे ना? मस्त आहे ना? एकदम. आमच्याकडे स्पेशल लोक मागून मागून ओ घेतात. ताई ताई हा. ताई, ए बो दादा, अरे नको ना रे. नाही, महाग असतो फक्त थोडा. ताई, हा. आमचे अण्णा गेले तर तुम्ही थोडस जरा म्हणजे देणार का डिस्काउंट? कशाला? अण्णांसाठी नाही देणार तर कोणासाठी देणार आम्ही डिस्काउंट? एवढीच माझ्याकडनं श्रद्धांजली. नाही नाही, ओ आमचे अण्णा गेलेत म्हणून थोडस डिस्काउंट द्या असं नाही म्हणते मी. मग? मी म्हणतोय की इथे बघा ना, इथे नका ना करू हे सगळं. वातावरण जरा वेगळं आहे ना. प्लीज उपाशी आहेत माणसं बरेच वेळ. नको नको, वेगळंच वाटतंय ना ते. आमचे अण्णा गेले न तुम्ही लाडू चिवडे. भूक लागते ना. मस्त आहे, छान पौष्टिक आहे. खाता काय? आवडला? फालतू पण आहे. केटरिंग आहे तुमचं स्वतःचं? केटरिंग अगदी म्हणता नाही येणार. मग काय आहे? पण घरच्या घरी मला एकटीला झेपेल तितकं करते मी. एकटीने बनवता एवढं एकटीने सगळं? म्हणजे कोण असणार आहे मदतीला? एका बाईला कोण असतं का? कमाला तुम्ही एकटी करता. एकटी करते आपली. शेजवान चकली पण आहे काय? चुपट रे बेवड्या. चकण्याची व्यवस्था करून राहिला तो. ओ ताई, ए चेतू, सांग ना तुझ्या भावाला जरा सांग ना का. नाही नाही भाऊजी, आता लाडू आणि चिवडा खाल्ला ना त्याची टेस्ट जरा वेगळी वाटली. लागली ना वेगळी. मी बोलले ना, आम्ही पामतेल नाही वापरत. अशातच सगळं शेंगदाण्याच्या तेलात बनवतो. त्यामुळे सगळं महाग होतं. पण शेंगदाण्याचं तेल वापरतो कारण पामतेल नाही वापरायचं. चांगलं नसतं अजिबात. त्याच्यामुळे चकली हवी. मंदार, देतो मम्मी. आपली चकली दे. बटर चकली खास आहे एकदम. खाऊन बघा तुम्ही. एकदम उत्तम. सगळं मस्त होतं की नाही? हो हो. दोन द्या. हा. अरे ओ ताई, अरे थांबा ना. मान्य आहे, भारी असतील तुमचे प्रॉडक्ट, पण इथे नका ना करू. हा, काय सांगितलं मी तुम्हाला? आता कुठल्या भाषेत सांगू? आमचे अण्णा गेले ते सगळं नको नाही ते. तसं काय खाणं चालू आहे तुमचं?
उपाशी कशाला? तू पण खाय खाय. सासरा गेलाय तुझा आणि तुला चकली खायची पडलेली आहे. चकली नाही खाल्ली का मरणार आहे तू? खाऊ गुल्ली. त्यांनी दिली मग. चिडू नका, काय चिडू नका. चिडू नका. सकाळपासून पोटात नाही ना. म्हणून तिला खाल. तुम्ही खा, तुम्ही नका थांबू. काही नाही होत. मस्त आहे काय काय बोलतात चकली चकली तुझी आई टकली बाई बालवाडीत आहे तू, बालवाडीत आहे. तीन बाय ना जत मारू जत. अरे प्रसंग काय काय चाललंय नुसते काय 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 मला कशाला दिलं रे? नाही नाही त्याला उचल उचल चल इकडे त्याच्या बाजूला खा, खा तू बाळा, खा खा. खाऊ खाऊ दे खाऊ दे. खाऊ दे खाऊ दे बस. ओ ताई मसाले मसाले विकता? विकता का हा प्रश्न आहे मंदार. ए मम्मी मसाले कोण आहे त्यांच्याकडे? कुठला मसाला पाहिजे? अगं बाई पडली का पस? कुठला मसाला पाहिजे बोला फक्त. हे बघा ईशाज किचन. आमच्याकडे मालवणी, कोल्हापुरी, बेडगी मिरची, काश्मीरी लाल मिरची, हळद सगळं आहे आपल्याकडे. गोडा मसाला, काळा मसाला, नाव काढायचं फक्त वा, वा. मसाल्याचं. मंदार काढ ना अजून पाकिटं घरी घेऊन जायला त्यांना. नाही नाही ताई आता नकोय, माझ्याकडे आहे ऑलरेडी. पण लागला तर तुमच्याकडूनच घेईन मी. ऑर्डर करायचा. ऑर्डर देणार. फोन करून ऑर्डर करायचा. मंदार हा, मम्मी. कार्ड दे बाळा. काय देऊ? कार्ड कार्ड. आपली हा कार्ड घे. म्हणजे कसं नंबर दिला ना की फोन करता येईल. सगळ्यांना कार्ड दे पटापटा. वा वा कार्ड पण बनवली ओ आहे मा बाई. ईशाज किचन. हा. चांगलं नाव आहे, हा. एकदम काही त्याच्यात भेसळ नाही हा. सगळं उत्तम. क्वालिटी महत्वाची. हे बघा अरे बापरे. हे बघ हे बघ. मंदार हा मम्मी. काय करतोयस? अण्णांना का देतोयस? ते फोन करून मसाल्यांची ऑर्डर देणार आहेत का? नाही मम्मी सगळ्यांना दिली ना म्हणून ह्यांना पण देतोय. अरे पण ते अरे काय फालतूपणा चालू आहे हा? मेलेल्या माणसाची चेष्टा लावली आहे नुसती. चेष्टा नाही काय चेष्टा नाही? लहान आहे. लहान आहे म्हणे. जाऊ द्या. हे बघ. लिंदर अरे शेवटचे 6 महिने मसाल्याचा माहिती नव्हता अण्णाला आणि त्यांच्या समोर हे मसाले मांडून ठेवले. तुम्ही आवरा पटकन आवरा ते. मंदार हा मम्मी. पटकन आवरा ते. आवरा. जा तुम्ही इथून. हो हो फक्त आता गुढीपाडवा जवळ येतोय ना, तर आपल्याकडे गुढीपाडव्यासाठी आपण ऑर्डरही घेतो. हा बाहेर कुठेही मिळतात. म्हणजे आपल्याकडे काय काय मिळतं? पुरणपोळी, गुळपोळी, बासुंदी, श्रीखंड सगळं मिळतं. हा सगळं? श्रीखंड आणि चक्का बाहेरचा नाही, स्वतः घरात टांगून चक्का बनवतो आम्ही. हे पण घरात बनवता? अजिबात भेसळ नाही. वा वा हे होम डिलिव्हरी होते काय? मग तुम्ही नाशिकच्या ना? हो. कॅब ये जा करतात ना, त्यातनं आम्ही पाठवू शकतो. काही प्रॉब्लेम नाही. फक्त काय 150-200 ची तरी ऑर्डर पाहिजे. 150-200 रुपयाची? 150-200 रुपये कशा परवडतील? 1000 रुपयाची तरी ऑर्डर पाहिजे. एक मिनिट, 150-200 नग म्हटलं हो. पण काकी तुम्ही नाशिक मध्ये नेमकं कुठे राहता? हे मुंबई नाक्याला. अरे तिथे माझी भाची राहते. हो? भाजी कोण भाजी? जेनिफर लोपेज राहते तिथे. तुला काय करायचे? तू विक्रोळीला राहतो ना, नाशिकचं काय तुला? असंच विचारलं. नको विचारू. विंडोक धंदे करतोय फालतू. पण ओ काय लावलंय तुम्ही? नाही, नाही, पण- जा ना तुम्ही प्लीज, जा ना हो आता काय. जाते त्यांना फक्त ते श्रीखंडाचं बोल. किती किलो हवाय पटकन सांगा ना. 3 किलोच्या 3 किलो श्रीखंड. पेन आहे का मंदार? हाय. हा लिहून घे पटापटा. 3 काय? किलो श्रीखंड. अजून आणि कोणाला एक काही? 7-8 किलो चकल्या पण सांगा. 7-8 म्हणजे आम्ही काय पाठवायचं नेमकं? 7-8 सांगा. 8 किलो देते. 8 किलो चकली. मंदार आली तो. अजून मला कोणाला हे काही? ड्रायफ्रूट लाडू मगाचे आवडले 2 किलो. वाटतं. 2 किलो. 2 किलो. ड्रायफ्रूट लाडू. हा. मला चिवडा 5 किलो. चिवडा 5 किलो. वा, 5 किलो चिवडा पुरणपोळी मिळेल का? मिळेल ना. कुठे आणि किती सांगायचं फक्त. एक पुरणपोळी नांदेडला. मी घेऊन येतो एक पुरणपोळी नांदेडला तुझ्यासाठी. काय करू मग? काय चालू आहे? चिडू नका. काय चिडू? ऑर्डर फक्त घेऊन टाकते. मंदार लिहितोय. जा लवकर ऑर्डर. लिही ना बाबा. मम्मी ते फाटते मम्मी. अरे मग गादीवर ठेवून कोण लिहितं? काहीतरी कडक घे ना खाली. उठ लिही कुठेतरी. हा, लिही पटापट. काय तू काय लक्षात आहे का तुला? हा माझं हे लिहा. त्यांचं श्रीखंड 2 श्रीखंड लिहा 3 किलो 3 किलो. किलो.
अरे अण्णाचा फोटो पालथा केला तू. मंदार हा मम्मी अण्णांचा फोटो पालथा करतात. सॉरी मम्मी. हा. अरे मग काय मुळात फोटो घेतलाच का रे तू? फोटो का बरं घेतला? ठेव तो फोटो ठेव. अरे खाली काय टाकतोय रे? मंदार फोटो तिथे ठेव आणि टेबल घे. काय करतोय मुलगा वेडा नुसता. तुम्ही घाबरू नका, तुम्ही सांगा काय तुमचं काय मला होतं. लाडू हवे 2 किलो लाडू. 2 किलो लाडूली. माझं श्रीखंड विसरू नका. तीन होतं ना? तीन. तीन. श्रीखंडांचं हे. अरे दलिंदर काय झाले रे? अरे, याच्याने नका नाही फालतूपणा लावलाय. बाई, ठेवा खाली आधी ठेवा खाली. काय लहान पोराला त्याच्या असं फोटोला करता? हार लागेल. जास्त बोलू नका तुम्ही. आम्ही निघून जाऊ सरळ. निघा. पेमेंट करा, निघतो लगेच. हा कसलं पेमेंट? कसलं काय पेमेंट? एवढे लाडू खाल्ले, चिवडा बाबा 150, 150 म्हणजे 310 झालेत. अण्णांसाठी 10 रुपये डिस्काउंट, 300 रुपये द्या. आम्ही आम्ही का द्यायचे पैसे पण? द्यायचं म्हणजे खाल्लं ना बसून. 1 मिनिट, तुम्ही दिलं म्हणून खाल्लं, कळलं ना? नाही पण तुम्हाला पेमेंट द्यावं लागणार. तुम्ही खाल्लंय ते. तुम्ही आग्रह केला ना, घ्या घ्या उपाशी नका राहू म्हणून आम्ही खाल्लं ना. पण आम्ही तुम्हाला टेस्ट साठी दिलेलं ना. तुम्ही पूर्ण कशाला खाल्लात? खाल्लं दिलं म्हणून खाल्लं, कळलं ना? पैसे कसले मागतोयस आता? पैसे म्हणजे खाल्लं त्याचे पैसे द्या तुम्ही. नाही तर काय? ए तू पैसे दे रे. माझ्याकडे नाहीत पैसे. ए मग तू दे. ए बाई मी यांना ओळखत पण नाही, माझा संबंध पण नाही. अरे ए पैसे दे तू. पैसे नाहीत माझ्याकडे. नाहीत म्हणजे खाल्लंच ना तू. बोला ना जरा माझ्याकडे काहीतरी. नाही जात खाताना पैसे. तुला काय वाटलं नाही? मी नाही देणार माझ्याकडे काय पैसे दे. अरे ते लाडू मागणं अरे सोडा ना. काय लढाया करताय? तुमच्यामुळे होतंय हे सगळं. काय आमच्यामुळे होत आहे? त्या अण्णांच्या आत्म्याला काय वाटेल याचा तरी जरा विचार करा ना. कशाला विचार करू? तुमच्या अण्णांना काय वाटेल याचा? आमचे पैसे द्या, आम्ही निघतो. 300 रुपये द्या पटकन. अण्णाच्या शोक सभेला आले ना तुम्ही. हो, गर्दी दिसली म्हणून आमचे प्रोडक्ट विकायला आलो आम्ही. आमचा काही संबंध नाही. 300 रुपये द्या, आम्ही निघतो लगेच. चला दिसली म्हणून आल्या. हा चला चला. 100 रुपये जास्त दिले तर काय होणार हो, नाही. ते जा इकडे. हा चला. आणि दिसू नका या एरियामध्ये. हो, यायचं पण नाही तुमच्याकडे. मंदार चल. पैसे नंतर भेट मला. बापरे चप्पल. काय बाई आहे? शेजवान चकली पाहिजे त्याला. काय काय खायचं आहे नुसतं. काही कोणाला घेणं देणं नाही. अण्णा तुमचे सगळे बिल्लाचे. तुम्ही गेले सगळे नुसते खात आहेत, चकल्या खात आहेत. अण्णा आता अण्णा करते. खा चकल्या खा.